मित्रांनो, आपण जेवढी शेतामध्ये मेहनत करतो त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळते. फक्त आहे ना, बाजारभाव तेवढा आपल्या हातात नसतोय. आता हे बघा, आमची केळी जवळजवळ 90% निस्वन झालेली आहे आणि घडं पण एकसारखीच आहेत. थोडाफार एक 8 ते 15 दिवसाचा बदल आहे, त्याच्यापेक्षा नाही. बघा, आता भाव काय लागेल काय नाही हे काय आपल्या पशी नाही आणि पिकवायचं तेवढं काम आपलं आहे. शेवटी भाव बघितला की आपली निराशाच होते आणि केळीच्याही क्षेत्रामध्ये तसंच आहे. आता ठीक आहे, जेवढं वजन जास्त भरेल तेवढं चांगलं आहे, तरी आपल्याला 12-15 रुपयेच्या वर भाव भेटत नाही. त्याच्यामुळेच निराशा वाटते, दुसरं काय. वर्षभर मेहनत करायची, एवढं सोन्यासारखं पिकवायचं आणि पुन्हा हाताला काय लागते सगळं. म्हणजे आपण जेवढं खातो, एक रिपोर्ट आहे शासनाचीच, त्याच्यामध्ये शेतकऱ्याला फक्त केळीच्या पिकातून 33% नफा मिळतो आहे आणि बाकीचा मग व्यापाऱ्यांना, ते पुन्हा विकणारे व्यापारी, त्यांना. मग विचार करा, वर्षभर आपण ह्याला तळहाताच्या फोडासारखं सांभाळायचं आणि पुन्हा 33%च भेटत असेल आणि व्यापारी फक्त आपल्यापासून घेऊन जातोय आणि त्याला इतर नफा शेतकऱ्यापेक्षा जास्त भेटत असेल, तर ही पद्धत बदलली पाहिजे. याच्यामुळेच तर शेतकऱ्याचं मरण होते. बाकी सगळं घडं वगैरे का बांधणी चालू आहे, काही अजून बांधायचे राहिलेत. प्रत्येक गोष्टीला सामोरं तर आपल्याला जावं लागते. आता वारा वगैरे आला तर हे झाडं पडायची भीती असते. हे असे घडं बांधून घ्यावं लागतात सगळे. नंतर हे झाड एकदम हलकं असते, झाडामध्ये एवढं पण काही हे नाही आणि ह्याचं वजन जसं वाढेल तसं हे झाड यास म्हणजे घडाकल्या साईडला झुकत जाते. आता हे बघा, हे हा झाड थोडा मोठा आहे, हे कसं कललेलं आहे थोडं, तर वरच्यावर हे झाड असं कलतंय. आता हे बघा क्रॉस दिसायला का, हे पण हे असं आहे याच्यामध्ये. आपले पीक तर आता नंबर 1 आले, पिकाबद्दल काय टेन्शन नाही, फक्त बाजारभावाचं टेन्शन असते. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. केळीची शेती करत असाल तुम्ही तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.